नारंगी नदीचं पाणी जे आहे हे रस्त्यावरती आलेलं आहे आणि दापोली खेड रस्ता जो आहे हा या ठिकाणी मार्ग बंद झालेला आपल्याला या दृश्यामध्ये आपण पाहू शकता की अशा पद्धतीने मार्ग जो आहे हा बंद झालेला आहे। इथं याच नदीवरती एक पूल आहे, हा पूल देखील पाण्याखाली गेला आहे आणि यामधून जी लोक आहेत ही जीवघेणा प्रवास करतायत। आपण या दृश्यामधून पाहतोय की इथं रस्ता दिसत नाही आहे, डांबरी रोड आहे, हा पाण्यामध्ये गेलेला आहे। मात्र या ठिकाणी मोठ्या गाड्या ज्या आहेत या इथून आताही अशा धोकादायक स्थितीमध्ये चालू आहेत। आपण पाहू शकतो की रस्ता दिसत नाही आहे, त्याच्या पुढे असणारी ही गाडी एक चाललेली आहे, आपण पाहू शकतोय मालवाहतूक, आणि याच्या पुढे पूल आहे, या पुलावरून पाणी चाललेलं आहे। असं असलं तरी देखील या ठिकाणी रिस्क घेऊन जीव धोक्यात घालून अशा पद्धतीनं वाहतूक ही धोकादायक आहे। आपण पाहू शकताय ही आता पूल जो आहे या पुलावरून गाडी पुढे चाललेली आहे आणि पूलवरून जाणारा रस्ता आहे ह्या सगळा जो भाग आहे हा पाण्याखाली गेलेला आहे आणि हा मार्ग आहे हा ठप्प झालेला आहे। अवजड वाहनांची वाहतूक आहे ही या ठिकाणाहून चालू आहे, छोट्या गाड्या या पाण्यातून जाऊ शकत नाही आहेत। मात्र अशी दृश्य आपण पाहू शकतो। नारंगी नदीचं पाणी आहे, अजूनही पावसाचा जोर कायम राहिला तर मात्र अजूनही या ठिकाणी धोका आहे हा निर्माण होऊ शकतो। सध्या या ठिकाणी प्रशासन अलर्ट मोडवरती आहे, सतर्क आहे आणि या ठिकाणी सुरक्षित प्रवास करण्यासंदर्भातल्या सूचना या प्रशासनाने दिलेल्या आहेत। या ठिकाणी वाहतूक करू नये अशा देखील सूचना दिलेल्या आहेत, मात्र याचं पालन होत नाही आहे, अशी परिस्थिती धोकादायक या ठिकाणी पाहायला मिळते। सध्या या ठिकाणची वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवलेली आहे। दापोली आणि खेडला जोडणारा हा रस्ता आहे हा सध्या बंद ठेवण्याचा निर्णय इथं प्रशासनाने घेतला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चरणसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।